नमस्कार. आधीच्या मिनी व्लॉगमध्ये तुम्ही बघितलात मी बेबीची शॉपिंग केली होती आणि आता या मिनी व्लॉगमध्ये मला सगळे जे बेबीचे कपडे आहेत ते धुवायचे आहेत, कडक उन्हात सुकवायचे आहेत आणि व्यवस्थित जे आहे ते इस्त्री करून ठेवायचे आहेत. काय काय शॉपिंग केली मी तुम्हाला पटकन दाखवते. आता थंडी होणार आहे चालू, त्यामुळे स्वेटर घेतला आहे मी. परत टी शर्ट आहे, शिवलेच आहे, बांधायचे आहेत नॉटवाले. परत रॉम्पर्स आहेत, सॉक्स आहे, ग्लोव्स आहेत, कॅप आहे, बेबी बीप तर अशी थोडीफार आहे खरेदी. आणि एक मी असाच आहे ना सहज एक छोटासा असा फ्रॉक घेतला आहे, क्यूटवाला हा वाला. तर आता हे सगळे जे आहेत त्यांच्यावरचे मी स्टिकर वगैरे काढून टाकलेत आणि लॉन्ड्री बॅग आहेत ज्या मी ॲमेझॉनवरून मागवलेल्या. तुम्हाला लिंक हवी असेल तर मला नक्की सांगा. आणि त्याच्यातच टाकून मी सगळे कपडे जे आहेत ते मशीनला लावते आणि काही कपडे ते मी हाताने धुवेन. आणि बेबीच्या कपड्यासाठी मी मिमीचं जे डिटर्जंट आहे ते घेतलेलं आहे. ते खूप सेफ आहे बेबीच्या कपड्यांसाठी, त्याचा स्मेलसुद्धा येत नाही. आणि डेटॉल जे आहे ते सुद्धा मी टाकते. लॉन्ड्री बॅगेत कपडे ठेवल्यामुळे ना कपडे मशीनमध्ये इकडे तिकडे होत नाही. कडक उन्हामध्ये मला कपडे सुकवायचे आहेत आणि सुकल्यानंतर त्यांना इस्त्री करायची आहे. आणि हां, हे मी हँगर आणलं होतं 22 क्लिपचं, आणि ह्याच्यात खूप छोटे छोटे कपडे आहेत ते व्यवस्थित अडकवता येतात आणि भरपूर जागासुद्धा लागत नाही. त्यानंतर मी इस्त्री केली कपड्यांची आणि आयक्यावरून मी काही स्टोरेज बॉक्स आणलेले, त्यात सगळे स्वॅडल्स एका साईडला, ड्रायशीट एका बॉक्समध्ये आणि डेली वेअरचे जे कपडे आहेत ते एका बॉक्समध्ये ठेवलेत. तर कसा वाटला मिनी ब्लॉग मला नक्की सांगा. फास्ट बोलताना मला थोडा दम लागतो आहे. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.